मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विवेक अग्रवाल यांच्या एकल खंडपीठाने जिल्हा तडीपार कारवाईच्या प्रकरणात गुणवत्तेच्या आधारे आदेश न देण्याच्या चुकीवर ताशेरे ओढले। यासोबतच एकल खंडपीठाने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी सिद्दी यांना प्रत्येकी 25,000 रुपयाचा दंड ठोठावला। तसेच जिल्हा तडीपार मनमानी कारवाई रद्द करण्यात आली। या प्रकरणात केवळ लिखित ओळींच्या आधारे आदेश पारित करण्यात चूक झाली आहे, अशी टीका करताना एकल खंडपीठाने म्हटले आहे। ही वृत्ती कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही। दंडाची रक्कम याचिकाकर्त्याला देण्यात यावी, त्याबरोबर ही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यास सरकार मोकळे आहे। जिल्हा तडीपार यांच्या कारवाई विरोधात सिंधी येथील शिवसेनेचे शहराध्यक्ष विवेक पांडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचिकेत म्हटले आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी 18 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात जिल्हा तडीपार आदेश काढला होता। या आदेशाविरोधात त्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती, मात्र विभागीय आयुक्त राजकीय प्रभावाखाली आले आणि अपील फेटाळले। त्यांच्यावर 6 गुन्हे दाखल असल्याने जिल्हा तडीपार यांनी ही कारवाई केली। त्यांच्यावर शेवटचा गुन्हा 2020 मध्ये दाखल झाला होता। सुनावणी दरम्यान हायकोर्टच्या लक्षात आले की याचिकाकर्त्यांच्या विरोधात कोणीही साक्ष दिली नाही, ज्याचे कारण याचिकाकर्त्याची भीती असल्याचे सांगण्यात आले। या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरुद्ध जिल्हा तडीपार आदेश काढला। जिल्हाधिकाऱ्यांनी मने न लावता केवळ कागदावर लिहिलेल्या आवडीच्या आधारे आदेश पारित केल्याचे स्पष्ट झाले असून ते कायदेशीर दृष्टिकोनातून योग्य नाही। विभागीय आयुक्तांनीही दाखल केलेले अपील फेटाळून लावले। तसेच शिवसेना विधानसभा समन्वयक सतीश काळगावकर, शाखा प्रमुख किसन टिकेकर यांनी त्यांना मातोश्रीवर पोहोचण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि संपूर्ण शिवसेना परिवार व मुंबई आणि महाराष्ट्रातील शिवसैनिक अशा प्रसंगी अन्य राज्यातील शिवसैनिकांच्या पाठीशी ठाम उभे आहोत, असे वक्तव्य सतीश काळगावकर, किसन टिकेकर यांनी केले। गतिरोध पैदा किया गया है। वही दूसरी ओर उक्त प्रकरण को बेवजह हिंदू मुस्लिम सांप्रदायिक से जोड़कर क्षेत्र में तनाव का माहौल विवेक पांडे द्वारा पैदा किया गया है। क्षेत्र में शांति व्यवस्था के लिए वकील साहब बताइएगा, ये 51B की रिक्वायरमेंट कहाँ पूरी की गई है? रिक्वायरमेंट पूरी कर दी गई है। कॉस्ट लगाऊंगा मैं आपके ऊपर to be recovered from the collector, because it is time that collectors should realize that they are not political agents of the party in power. They have been given some responsibility and they are required to execute that responsibility in letter and spirit. बताइए 51B का कहाँ पालन हुआ है? कलेक्टर और कमिश्नर दोनों के ऊपर कॉस्ट लगाऊंगा मैं इसमें। मैं आपको बताना चाहूँगा कि मेरे ऊपर जितने भी मामले हैं और वो सारे मामले मेरे जनहित के मुद्दे थे। जनता के लिए मैंने ग्राउंड जीरो पे लड़ा। छोटी मोटी जो मुकदमे होते हैं 146, 147 आंदोलन, प्रदर्शन वगैरह, ये सारे मामले मेरे ऊपर दर्ज किए गए और दर्ज थे। आपके कई सालों से मैं 8.5 सालों से प्रयास उद्धव बाला साहब ठाकरे अपने शिवसेना में काम कर रहा हूँ, उद्धव साहब के नेतृत्व में, जिस तरह तरीके से मध्य प्रदेश में। तो साथ ही में मैं सीधी जिला प्रमुख हुआ करता था उस टाइम पे, जब मेरा जिला बदर किया गया और प्रदेश के नेतृत्व बाद में मुझे प्रदेश उपाध्यक्ष दिया जब जिला बदर मेरा हो गया था। आपने पूरे नेशनल मीडिया को मैं बताना चाहूँगा, नेशनल मीडिया ने भी कवरेज किया था सारे हमारे पत्रकार बंधुओं के साथ कि हमारे सीधी जिले में पत्रकार के साथ नग्न करके मारपीट का मामला एक आया था हिंदुस्तान में। दूसरा एक मामला आया था आदिवासी के ऊपर पेशाब कांड। उसी विधायक का मैं घेराव करने जा रहा था। उसी विधायक द्वारा आदिवासियों की जमीन को लूटा गया था। मैं उस मुद्दे को लेकर जब घेरने जाता हूँ तो विधायक द्वारा मंदिर में मैं जाता हूँ। 18 सितंबर की 20 सितंबर की बात है। मैं जैसे ही जाता हूँ मंदिर में और पूजा करके 9 बजे निकलने वाला होता है और 12 बजे मैं जैसे ही स्थल पे जाऊंगा कि मेरे कार्यकर्ता पहुंच गए और मैं जाऊं आंदोलन के लिए, अपनी बातें रखूं, विधायक दफ्तर की ओर जाऊंगा अपने शिव सैनिकों को लेकर। ऐसे में ही मुझे 3-4 थानों की फोर्स आती और मुझे चारों तरफ से घेराबंदी करके मंदिर से उठा के, वो भी मध्य प्रदेश पुलिस को नहीं सौंपती। मैं बताना चाहूंगा आपको कि उत्तर प्रदेश पुलिस को मुझे सौंपा जाए। उत्तर प्रदेश पुलिस मध्य प्रदेश की पुलिस को यहाँ पे फटकार लगाती है और फटकार लगाते हुए कहती है आप यह उत्तर प्रदेश क्यों लेके आ गए।
फिलहाल फिर भी मेरा जिला बदर किया गया। जिला बदर की कार्रवाई के बाद मैंने अपना केस, मुझे ये डाउट था सदैव से कि कलेक्टर और कमिश्नर, देखिए एक तो सीधी सी बात है कि जब से बीजेपी गवर्नमेंट आई है सिर्फ हिटलरशाही और तानाशाही बढ़ा है। इसमें ज़्यादातर क्या किया जाता है कि हिप्नोटाइज, यानी ऐसे ऐसे लोगों को ईडी हो या सीबीआई हो, ये जेब में रखते हैं। आप उनके खिलाफ एक भी स्टेटमेंट दिए, उनके सरकार की पोल खोले तो आपको जेल के अंदर डालना तय है, फाइनल है, आपको भेजेंगे, जिला बदर करेंगे। ऐसा ही कुछ मेरे ही साथ हुआ और मुझे जिला बदर किया गया। मुझे यकीन था कलेक्टर कमिश्नर इनके जेब के दल्ले हैं और ये दलाली करेंगे, ये मुझे जिले के बाहर करेंगे। और मैं जैसे ही जिले के बाहर आया तो मैंने क्या किया कि अपने केस को लेके कमिश्नर कोर्ट में नहीं गया, पहले मैं हाई कोर्ट गया और हाई कोर्ट में मुझे राहत मिली। वहां से हाई कोर्ट में पैरवी ये हुई कि 7 दिवस के अंदर कमिश्नर साहब, रीवा कमिश्नर, हमारे संभागीय कमिश्नर, फैसला ले कि इस केस में क्या करना है। कमिश्नर साहब ने 7 दिनों के अंदर जो है तो फैसला लिया और उन्होंने खारिज कर दिया उसी तर्ज पर। चूंकि ज्यादातर ये होता है ना कि ये गुलाम सत्ताधीशों के तो गुलाम है, इन्हें तो सत्ताधीशों की गुलामी करनी है। तो ये बाबू के तर्ज पर बाबू ने फाइल बनाई, इन्होंने सीधे हाँ अपने आकाओं से, यानी बीजेपी की आकाओं से पूछा, सरकार की आकाओं से, और इन्होंने मेरा जिला बदर कर दिया। और जब ये न्यायालय ने पूरे मेरे साक्ष्य को देखा, मेरे सारे प्रमाणित मामले देखे, उसमें ये पाया गया तो ये तो कोई, इनके पास पुख्ता सबूत ही नहीं था, मेरे खिलाफ कोई गवाही ही नहीं थी, मेरे ऊपर कोई आपराधिक प्रकरण ही नहीं थे। जितने भी मामले थे, आदिवासियों के हित, किसान हित, आपके हमारे मध्य प्रदेश का रेलवे किसान में वहां किसानों की जमीनें लूटी जा रही, उनके रेलवे भू अधिग्रहण हुआ, उसके आंदोलन के लिए मैंने लड़ा, वो सारे मामले थे मेरे ऊपर। और वो मामलों को लेकर जब हाईकोर्ट देखा तो उसमें खारिज कर दिया और उसने जो है तो फटकार लगाई और कलेक्टर को और कमिश्नर को बोला कि नेताओं की दलाली करना बंद करें आप। वो मेरे पास, आपके पास, मैं आपको सबूत के तौर पर वो वीडियो भी दूंगा। जज साहब ने पूरे फटकार लगाते हुए वो जो फाइन की है 25,000 रुपए का जुर्माना के, ये मध्य प्रदेश के लिए पहला केस था ऐसा, मध्य प्रदेश के लिए, मैं देश के लिए कहूं, मेरे मध्य प्रदेश की जानकारी के आधार पर मध्य प्रदेश का एक पहला केस था जब जिला बदर के बाद जो बेबुनियाद तरीके से इन्होंने अपनी बपौती तानाशाही समझा और तानाशाही तरीके से कलम चलाया, उसका खामियाजा भुगतना पड़ा। न्यायालय ने मुझे सारे मामलों से बाइज्जत बरी किया और बताया कि पार्टी की दलाली करना बंद करे कलेक्टर कमिश्नर, और जनता के लिए आपकी कुर्सी मिली है, आप जनता के हित के लिए काम करें। ये सारे मामले थे, मेरे पास एविडेंस भी हैं सारी चीजों के साथ। मैं इतना ही आग्रह करना चाहूंगा, आज एक छोटा सा शिव सैनिक कार्यकर्ता विवेक पांडे, ऐसा हुआ, कल महाराष्ट्र की भी बहुत सारे राज्यों की बारी आएगी। जब आपके ऊपर ऐसे मामले होते हैं तो आप ये देखें कि आपके ऊपर मामले क्या है, और ध्यान रखें कलेक्टर कमिश्नर जो राजस्व के अधिकारी हैं तो वो राजस्व का निर्वहन ना करके आज सत्ताधीशों की सिर्फ गुलामी करते फिर रहे हैं। और ऐसे चमचों से बच कर रहें, और आपको न्याय देने का काम सिर्फ कोई कर सकता है तो न्यायालय, और वो भी महाराष्ट्र का भी हाल है। राहुल नार्वेकर को आप देख रहे हैं, वैसे ही हालात हैं, आप देख लीजिए, उसको तो फैसला देने में भी डर लग रहा है, सुप्रीम कोर्ट का आदेश है वो तो अवहेलना। तो ये स्थितियां आप देख रहे हैं और मेरे ऊपर कार्य, आज मैं बरी हूं, आप सभी के आशीर्वाद और मीडिया बंधुओं को तो सदैव आशीर्वाद रहा है, साथ रहा है। जिस प्रकार से मीडिया बंधुओं के साथ भी उस टाइम पे हमारे मध्य प्रदेश में जब ये कार्रवाइयाँ हुई, हम लोगों ने, शिव सैनिकों ने नग्न होकर, मैंने मीडिया बंधुओं के समर्थन में आंदोलन किया। किसानों के साथ जब क्रूरता किया गया, किसानों के लिए आदिवासियों की जमीन लूटी गई, उसमें तो हर जगह। असल में मैं एक चीज़ और बताना चाहूँगा, जिस विधायक ने मेरे साथ ये क्रूरता की उस विधायक का तो टिकट कटा ही, उस विधायक का टिकट, भाजपा के टिकट कट गया, लेकिन ऐसे व्यक्ति को दिया गया जिसके इशारे पे कलेक्टर चलता है, वो सांसद थी उधर की, सांसद को विधायक में उतारे डर की वजह से। अब देखना है क्या होता है, कैसी स्थिति होती है, जनता भी जानती है। सर्वे के लिए आज निहाओ कि आप हमारे मध्य प्रदेश के सीधी जिले में कभी भी हमारे मीडिया बंधु हैं वो ग्राउंड जीरो की रिपोर्टिंग करते हैं, आप बेशक उनसे जानकारी लें। मेरे पास सारे दस्तावेज हैं, मैं आपको उपलब्ध करूँ। धन्यवाद। वंदे मातरम। भारत माता की जय, माँ भवानी। सगळ्यांना जय महाराष्ट्र। विवेक पांडेजी आमचे जुने दोस्त आहेत, आमचे शिवसैनिक आहेत आणि ते मध्य प्रदेशमध्ये एवढं काम करतात। शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, ते मार्गदर्शनाखाली ते MP मध्ये एवढे आंदोलन, शेकडो आंदोलन केले। त्यांनी आदिवासी लोकांना न्याय मिळावा म्हणून कलेक्टरच्या दरवाजात जाऊन स्वतः उभे राहून आंदोलन केले। परत पोलीस कमिशनर या पोलीस DCP असो, लोकांना न्याय मिळावा म्हणून तिथं आंदोलन केले। तिथले भाजपचे आमदार असो, खासदार असो, त्यांना घेराव घातला लोकांना काहीतरी सुविधा मिळावं म्हणून, पण त्यांच्यावर ते न करता, त्यांना न्याय नाही मिळवता त्यांच्यावर खोट्या केसेस घ्यायला लावल्या, त्यांच्यावर अन्याय केला आणि त्याला खोट्या केसेस घेतल्यानंतर त्याला तडीपार करण्यात आलं। आता मला सांगा, समाजसेवकांना हा गुन्हा आहे का? तो गुन्हा नसताना गुन्हा केला, पण तिथली न्यायव्यवस्था चांगली होती। तिथे न्यायपालिका म्हणजे न्यायाधीश अग्रवाल साहेब यांनी खरोखर त्यांना न्याय दिला आणि त्यांची तडीपारी कॅन्सल केली, की दाखवलं हे सामाजिक काम करणाऱ्या माणसावर खोटे गुन्हे केले आणि म्हणून कलेक्टरला आणि तिथल्या DCP किंवा कमिशनर असेल त्यांना
25,000चा दंड कोर्टाने ठोठावला. म्हणजे किती चेष्टेची बाब. तसंच महाराष्ट्रामध्ये हे मिंदे सरकार आल्यापासून हे असा प्रकार घडला आहे. इथले खासदार आमदार हे स्थानिक कार्यकर्त्यांना खोट्या केसेस घ्यायला लावतात. जसे आमचे सतीश काळगावकर यांच्यावर खोटी सोशल मीडियाची केस घ्यायला लावली. ज्यांनी त्या खासदारांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस केलं, खोटे केसेस त्यांच्यावर पण झाल्या. त्यावेळेस पण पक्षाच्या वतीने त्यांनी आपली बाजू मांडली म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस घ्यायला लावल्या. आम्ही रात्रंदिवस लोकांची सेवा करतो म्हणून यांना मतं मिळाले. ह्यांना निवडून आणण्यासाठी आमचं योगदान होतं, ह्यांच्या कुटुंबाचं नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांनी आमच्यावर अन्याय करण्याचं काम या महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांनी हे आमदार खासदार मिंदे गट आणि हे खोके सरकार यांनी आज देशामध्ये आणि महाराष्ट्रात वाट लावायचं काम चाललं आहे. फक्त फोडाफोडीचे घर फोडाचे कामं, घराघरात भांडणं लावून देणं, अशाच प्रकारे याचा फायदा ते उचलतात आणि लाखो करोडो रुपये घेऊन आज बघा शेतकऱ्यांचे हाल काय चालले आहेत, बेरोजगारांचे हाल काय चालले आहेत, अपंगांना न्याय नाही आहे, म्हणजे दिनदुबळ्याला न्याय नाही. तसंच MP मध्ये आमचे पांडेजी काम करतात, त्यांच्यावर अन्याय केला आणि त्या अन्यायाला वाचावा फोडण्याचे 8 दिवसापूर्वी ते इथं आले, आपल्या शाखेत आले, आपले जुने मित्र असल्यामुळं. मग आम्ही त्यांना अनिल देसाई साहेब, भाऊ कोरगावकर, अनिल देसाई साहेब, प्रमोदजी शिंदे साहेब आमचे विभाग प्रमुख ह्यांच्याकडे नेलं. त्यांनी सांगितलं अनिलजी देसाई साहेबांना भेटू, आमचे नेते शिवसेनेचे देशाचे. तर त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो. अनिलजी देसाईकडे त्यांची व्यथा सांगितली. त्यांचे जे ज्या पत्रकारांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्या MP मध्य प्रदेशच्या, त्या सगळ्या कात्रानं त्यांना दाखवण्यात आले. त्यांना माहीतच नव्हतं की एवढा अन्याय आमच्या शिवसैनिकांवर होतो, जे शिवसैनिक लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र भांडत आहेत. मग त्यांना न्याय मिळावा म्हणून अनिल देसाई साहेब बोलले मी DCP तिथल्या कमिशनरला कॉन्टॅक्ट करतो, त्यांना सांगून जो हे अन्याय का, म्हणजे तुम्ही पक्षपाती भूमिका करता. जे न्याय मिळवण्यासाठी लोकांसाठी भांडतात त्यांना तुम्ही म्हणजे तडीपार करायचं काम करताय, खोट्या केसेस घेताय, हे चुकीचं चाललं आहे. ते पण न्यायपालिकेने चांगला न्याय दिला आणि अनिल देसाईंनी पक्षप्रमुख आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली. आणि मग त्यांना आता उद्या आम्ही पक्षप्रमुखांना भेटायची उद्या वेळ दिलेली आहे. लवकरच त्यांचा तो विषय सगळं उद्धव साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांना न्याय मिळाला आहे. न्यायव्यवस्थेने त्यांना न्याय दिला आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेचं मी खरोखर धन्यवाद आभार मानतो. त्या न्यायाधीश अग्रवालांचे आभार मानतो आणि शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख आमचे उद्धव साहेबांचे पण आभार मानतो आणि अनिल देसाई आमचे शिवसेना नेते यांचे आभार मानतो. आमचे विभाग प्रमुख प्रमोदजी शिंदे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं ह्या कामासाठी की ह्यांना न्याय मिळावा म्हणून कुठंतरी. आणि ह्यांच्या कामाची पोचपावती पक्षप्रमुखापर्यंत पोचवायचं काम प्रमोदजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि आमचे भाऊ कोरगावकर विभाग प्रमुख आपले उपनेते शिवसेना त्यांनी आम्हाला ह्याच्यात सहकार्य केलं. पांडेजींना उद्या उद्धव साहेबांपर्यंत पोचवण्याचं काम, म्हणजे उद्धव साहेबांपर्यंत भेट घडवण्याचं काम आमचे भाऊ कोरगावकर यांनी केलं आणि ते लवकरच उद्या आम्ही त्यांची भेट घेऊ. धन्यवाद तुमचे पण. जय महाराष्ट्र. आज आमचे विवेक पांडे मध्य प्रदेश उपराज्य प्रमुख, खरं तर ते 15 ते 20 दिवसापासून आमच्या संपर्कात होते. त्यांना तिथून तडीपार केल्यानंतर मी त्यांनाच बोललो की तुम्ही मुंबईमध्ये या, आपण आपले उद्धव साहेबांची भेट करून देऊ. खरं तर एका मध्य प्रदेशसारख्या परक्या राज्यामध्ये शिवसेनेचं काम करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक काम करतो, आम्हाला किती त्रास होतो आम्हाला माहिती आहे. परंतु एका परप्रांतामध्ये शिवसेनेचा झेंडा घेऊन उभं राहणं आणि अतिशय प्रशासनाला च्या विरोधात काम करणं किंवा म्हणजे जनतेसाठी काम करणं अतिशय मोठं आव्हान असतं. आणि असं आव्हान त्या आमच्या पांड्यांनी पेललं. परंतु त्यांना भोगावा काय लागलं, तडीपारीत 1 वर्ष तडीपारीत शिक्षा त्यांना झाली. पण कोर्टानं जबलपूर उच्च न्यायालयानं त्यांना न्याय दिला आणि कमिशनरवरती आणि याच्यावरती कारवाई झाली, 25,000चा फाईन मारला. आणि कालच आम्ही संजय राऊत साहेब, प्रमोद शिंदे साहेब, अनिल देसाई साहेब आणि उद्या उद्धव साहेबांची भेट आम्हाला मिळालेली आहे. आमचे शाखाप्रमुख टिकेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही उद्या उद्धव साहेबांची भेट घेतो आहे. त्यांना भेटवून आमचं कर्तव्य आहे. हे मुंबईची शिवसेना, महाराष्ट्राचे शिवसैनिक तुमच्यासोबत आहेत हा मॅसेज देण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. 8 दिवसापासून ते आमच्यासोबत आहेत. आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि उद्या त्यांना उद्धव साहेबांची भेट दिल्यानंतर 2 दिवसानंतर ते मध्य प्रदेशमध्ये जातील. खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे की एका शिवसैनिकाच्या पाठीशी महाराष्ट्रातले शिवसैनिक उद्धव साहेब आणि शिवसेना पाठीशी उभी आहे हे दाखवून देण्याचं काम आमच्या शाखा म्हणून आम्ही करत आहोत. धन्यवाद, एवढंच मला सांगायचं आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.